अगं तू तुम्ही आधी बस बघू इथे ये बस बस काय झालं अशी का रडतेस तू हे काहीतरी बडबडले असणार लागेल असं मनाला येईल ते एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला ना की झाला मग आपण फक्त ऐकायचं एरवी मोठे म्हणतात माझी नात माझा अभिमान आहे लाडकी आहे मग आत्ताच का बोलले एवढं साई यू ऑलराइट थांब मी पाणी आणते बोलवतही नाही हो बिचारीला घे घे पाणी घे हो घे माहिती शांत हो आधी बघ किती रडते बिचारी जिव्हारी लागेल असं काहीतरी बोलले असतील आता अति झालं मी जाऊन आता यांना जाबच विचारते अगं पण आई तू घाबरे तुझी मुलगी एवढी रडते तुला त्याचं काहीच वाटत नाही मी जाऊन विचारणार आजी थांब कल्पनाच्या ईश्वरा डोक्यावर परिणाम झाला हिच्या अगं बाई यांच्या बोलण्याचा परिणाम झाला डोक्यावर आता रडत होती आता बघता बघता हसायला लागली अहो काय झालं हिला सई तुला बरं वाटत नाहीये का आपण डॉक्टरकडे जाऊया किंवा त्यांना इकडे घेऊन येऊया कल्पना जरा दूरध्वनी लाव डॉक्टरांना अगं आई थांब मला काही नाही झालं मी बरी आहे आणि बाबा डॉक्टरांना दूरध्वनी करायची काही गरज नाहीये अगं पण मी गंमत करत होते बाबा गंमत हो साई मा आप्पा काय बोलले ओरडले नाही ओरडले काय सांगते सांगते सगळं सांगते मी आप्पांच्या खोलीत गेले तेव्हा आप्पा तराजू घेऊन बसले होते अगं मग काय मी शांतपणे उभी होते आणि आप्पा हातात तराजू घेऊन बोलत होते एकाच जंगलात राहत असले तरी सिंह आणि उंदीर यांची तुलना होऊच शकत नाही आता समजा या तराजूच्या 2 पारड्यांमध्ये जर आम्हाला ठेवलंस हा मी हा नचिकेत शेवटी माझंच पारडं हे जड राहणार आहे हे तुला सांगायची काही गरज नाहीये बरोबर ना हो बरोबर हा तर अशा या बुद्धिमान व्यासंगी भाषा आणि संस्कृती याची जाण असणाऱ्या आप्पा केतकराच्या नातीनं का मूर्ख गाढव अक्कल शून्य सर्वार्थाने हलक्या अशा मुलाच्या घराच्या अंतर्गत सजावटीसाठी मदत करावी हे योग्य आहे का नाही करणार मी आप्पा त्यांना मदत मी त्यांना सांगते मला नाही जमणार माझं बोलून झालंय असा निष्कर्ष कसा काय काढलास तू क्षमा करा आप्पा म्हणजे मला वाटलं चुकले मी माझ्या समोर उभं राहायची सुद्धा त्याची योग्यता नाही पण शेवटी आप्पा केतकर हा आप्पा केतकर सारखाच वागला पाहिजे म्हणजे माझ्या मनाचा मोठेपणा हा माझ्या कृतीतूनच दिसायला हवा त्याचं घर सजवताना तो भारतीय संस्कृतीला अनुसरून काही गोष्टी करणार आहे असं तू म्हणाली होतीस मगाशी
हो. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता तो बाजार गुणगा आहे म्हणून मी त्याच्या इतकी खालची पातळी गाठणार नाही. बरोबर ना? मी काय म्हणतोय ते पटतंय ना तुला? हो अप्पा, बरोबर आहे तुमचं. आता त्याच्यावर संस्कार नाहीत म्हणून माझे संस्कार मी विसरणार नाही. या अप्पा केतकरचं मनच मुळात खूप मोठं आहे. हो. माझ्या आजारपणात त्यांनी कशी काय असेना पण माझी सेवा केली आहे. अजूनही माझी सेवा तो करतोय. आता त्याच्या उपकारांची परतफेड जर मी केली नाही तर आयुष्यभर माझ्या मनाला ही गोष्ट खात राहील. म्हणून अगदी व्याजासकट त्याची परतफेड मी करणार आहे. आपल्या घरात घुसखोरी करून मला प्रचंड मानसिक त्रास देऊन आणि हे सगळं कमी आहे की काय म्हणून त्यांना आता तुझ्याकडे मदतीची याचना केली आहे. अप्पा तुम्ही निश्चिंत राहा, मी उद्या सकाळी त्यांना नकार कळवते. ऐकून घे आधी. उद्या ते कांगारू तुझ्या समोर आलं की त्याला सांग आम्ही कुणाचेही उपकार ठेवत नाही. तू माझ्या आप्पांची एवढी सेवा केली आहेस तर त्याची परतफेड करावी म्हणून मी तुला त्याच्या बदल्यात मदत करायला तयार आहे. कारण आप्पा हा कोत्या मनाचा नाही तर मोठ्या मनाचा माणूस आहे. हो, मी सांगते त्यांना. काय म्हणालात तुम्ही अप्पा? म्हणजे मी त्यांची मदत करू? तुम्ही मला परवानगी दिली? हो. शुभरात्री अप्पा. शुभरात्री. अनबिलिव्हेबल सई, काय सांगते तू? हो, खरंच अप्पांनी परवानगी दिली. म्हणजे अगं मला वाटलं नव्हतं अप्पा परवानगी देतील, पण अप्पा हो म्हणाले. अगं पण मग तू रडत रडत खाली का आलीस? गंमत करत होते का जरा. कारण मला बघायचं होतं की दडपण आल्यावर तुम्ही सगळे कसे वागता. रोज बघत नाहीस का कसे वागतो ते? आणि आई सुद्धा रडत होती. डॅम्बिस झाली असं तुझंही. झाली नाहीये, आहेच. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी आहे ही. काय ग आजी? किती बोलता माझ्या बाबडीला. हो खरंच. खरंच खूप इम्पॉर्टंट काम केलंय सनी. इट्स अ बिग अचीवमेंट. अरे प्रश्नच नाही. स्वदेशी अप्पा केतकरांनी ऑस्ट्रेलियातून आलेल्या नचिकेतच्या घरातली अंतर्गत सजावट करायला आपल्या नातीला परवानगी दिली. ही एक आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक घटना आहे आमच्या घराण्यातली. बाई माझा तर बाई अजूनही विश्वास बसत नाहीये. कल्पना, आज हे काय जेवले होते? नाही म्हणजे खाण्यात काही गेलं नाही ना यांच्या? काय आई तुम्ही काहीतरी. बरं, आता सगळा आनंदी आनंद झालाय तर वर जाऊन झोपा सगळे पटापट. शुभरात्री. 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 अहो चला तुमचा तो शर्ट आणि कशाला ते? Thank you so much, Appa, for giving the permission. आता ते कांगारू उड्या मारणार आहे. मी सईला परवानगी दिली आहे हे ऐकल्यानंतर. पण त्याला अजून माहित नाहीये मी त्याला गाफील ठेवतोय हे सगळं करून. अभिमन्यू सारखा तो आता हळूहळू मी रचलेल्या चक्रव्यूहात अडकत जाणार आहे त्याच्याही नकळत. आणि मग मला जे काही हवंय ना ते मिळवणार आहे.
आणि एकदा का माझं काम झालं की मग एक क्षण सुद्धा मी त्याला थारा देणार नाहीये या माझ्या पवित्र वास्तूत. Welcome, sweetheart. नचिकेत, हळू सांग, कसं हवंय तुला आपलं घर? तुला जसं पाहिजे तसं सजव. तुझी आवड रिफ्लेक्ट झाली पाहिजे या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यामधून. फक्त माझी नाही तर आपली. से मला तू खूप आवडतेस, त्यामुळे घरात काय बदल करशील ते पण मला खूप आवडतील. हेच हसू ऐकू आलं पाहिजे घरात सगळीकडे. Only then this house will become truly beautiful. नचिकेत, तुम्ही पण ना वेडे आहात. तुझ्यासाठी तुझ्यासाठी वेळ आहे. बरं, मला आता सांगणार आहात का की तुम्हाला काय आवडतं, कशी करायची आहे सजावट? If I be honest, तू फक्त या घरात ये कायमची राहायला. घर आपोआप सजेल, दुसरं काही करायची गरजच नाही. ठीक आहे, मग मी बाकी काही मेहनत घेतच नाही. साई, सांग ना, कसं हवंय तुला आपलं घर? आपलं घर ना, आपल्या घरात आल्या आल्या सगळ्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे. खूप उजेड असेल, खूप वारा असेल आणि घरातल्या गोष्टी फार महागड्या नसल्या तरी त्यात एक आपुलकी असेल. आणि आपल्या घरातले पडदे, खूप पडदे हवेत आणि त्याला ना असे घुंगरू पाहिजेत आणि पडद्यांना लावलेले घुंगरू दिवसभर आवाज करतील. आणि आपले मित्रमैत्रिणी ते इथे बसून छान गप्पा मारतील, गाणी म्हणतील. ओके, अँड किचन कसं पाहिजे? माझं स्वयंपाकघर खूप मोठं असेल. तिथे मी वेगवेगळे पदार्थ करून तुम्हाला खाऊ घालेन. सो किचन झाली, हॉल झाला. आता राहिली बेडरूम. बेडरूम बद्दल पण बोल सई.
सांग ना सई, कशी हवी आपली बेडरूम? सांगू? या प्लीज. खरंच सांगू? सांगू? या सांगू? ए सई 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 प्लीज, नो नो, गुणगुल्या नको करू प्लीज. थँक गॉड, स्वप्न खरी होतात. हे पण होईल, होईल होईल होईल. मानसी, काय ग अशी काय बघतेस? ती काय बोलणार आहे? पुतळा झालाय तिचा. अगं हे मानसी, दुकानात जायचंय ना? प्रसन्न गेला सुद्धा. काकू तुम्ही ऐकलं ते करेक्ट आहे. आपण दिली परमिशन साईला माझ्या घराचा इंटिरियर डेकोरेशन मध्ये हेल्प करायची, म्हणून मी आणला ना सगळ्यांसाठी गरमागरम केक. अगं हो हो, केकच आहे. आम्ही खाल्ला ना, छान आहे ना? अगं मावा केक आहे हा. आणि नचिकेतनी अंड नसलेला आणलाय, त्यामुळे सगळ्यांना खाता आला नाही. हुशारच आहे पोरग. बरं आपण हा केक लवकर संपून टाकूया. आप्पा रूम मधून काढली आले तर प्रॉब्लेम होईल. एवढा चांगला असताना संपवायला काय वेळ लागणार आहे एक खाऊ दे ना. सगळ्यांना द्यायचा अजून. खूप वर्षांनी खाल्ला आम्ही केक तुझ्यामुळे. बाबा, नाहीतर आपल्या घरात पाश्चात्य पदार्थांचं नाव सुद्धा काढता येत नाही आपल्याला. काकू, फूड इज फूड. अन्न हे पूर्ण ब्रह्म. मग ते इंडियन का वेस्टर्न काय फरक पडतो? राईट देवकी? अगदी बरोबर. हे पण तू आप्पांची परवानगी मिळवलीस, कमाल आहे बाई तुझी. हो कमाल मी नाही, सईनी केली. हो अगदी बरोबर. ती सई कुठे? मला तिला केक द्यायचा. म्हणजे तू सईला पण केक देणार आहेस? ऑब्विसली, सगळ्यांना दिला, सईला पण द्यायला पाहिजे. बाबा, पण आमच्या घरात केक खाणं हा मोठा गुन्हा आहे. मला हेल्प करणं पण खूप मोठा गुन्हा होता, पण दिली ना आप्पांनी परमिशन. म्हणजे तू आता आप्पांना पण केक देणार आहेस? हो. नको नको, आधी आगाऊपणा केलायस तो खूप आहे. त्यांना काही केक द्यायची गरज नाहीये, नाहीतर सकाळी सकाळी स्फोट व्हायचा आमच्या ज्वालामुखीचा. देवकी रिलॅक्स. मी नाही आप्पांना देणार, फक्त सईला देणार. बट आहे कुठे ती? अरे सईवर मेहंदी काढून घेते, थांब बोलवते तिला. सई, ए सई. सई लवकर ये, देवकी केक संपवेल. सईला खाऊ दे, तुला मी देतो नंतर परत अजून. पण तो काय माहिती कधी आणेल. या वर्षीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. भाईला सांगायला पाहिजे, नाहीतर भाई काय करेल, कामाला सुरुवात नाही करणार लवकर. फोन करतो भाईला. हा भाई, अरे वाटला की नाही सगळ्यांना केक? यप, सगळे खूप खुश आहेत. माझ्या बहिणीला दिला की नाही? होल्ड ऑन देवकी, मी आलो. हॅलो भाई. हॅलो. हा भाई. हे तू सारखं सारखं वहिनी वहिनी करू नको. वन डे या लोकांसमोर वहिनी बोलून जाशील. हा भाई, बोलणारच नाही आपण. अरे आपलं सॉलिड डील झालंय ना तसंच. त्या लोकांसमोर आपण बोलतो कुठे?
ते जाऊ दे रे भाई. वहिनी काय बोलली केक खाऊन ते सांगा आधी. हा नाही मी अजून दिला नाही. काय भाई, म्हणजे अख्ख्या गुलमोहर सोसायटीला केक वाटलास आणि अजून वहिनीला केक नाही दिला? शी स्टील अपस्टेअर्स तिच्या रूम मध्ये, अजून खाली नाही आली ती. का? ती तिच्या हातावरती काहीतरी डिझाईन करते. व्हॉट डू यू कॉल इट? मेहंदी? हा मेहंदी, करेक्ट. अरे भाई, हाच तो चान्स आहे ना. हे बघ, तिच्या रूम मध्ये सरळ जा आणि तिला बोल, आपण तुझ्यासाठी केक आणलाय, तुला खावाच लागेल. हा एक आप्पा आहेत घरामध्ये, ते असताना कसं जाणार रूम मध्ये तिच्या? हे बघ, ते काय मला माहिती नाही. तू जा सरळ आणि वहिनीला केक दे. अरे आपला भाई असा घाबरलेला आपल्याला चालणार नाही रे. यू टॉकिंग टू मच टिक्स. मी तिकडे येऊन बघतो तुला. ए भाई, भाई जाऊ दे ना भाई. ए भाई, वहिनी. सई, तुला नाही वाटत कालचं स्वप्न या मेहंदीसारखं होतं, रंगत जाणारं? पण नेमका काय अर्थ असेल या स्वप्नाचा?